नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथे भरती निघाली मित्रांनो. पदाचे नाव आहे सफाई कामगार. आता पात्रता काय असते मित्रांनो आणि ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, लातूर जिल्हा न्यायालय स्थापनेवरील सफाई कामगार या पदाकरिता 10 उमेदवारांची निवड सूची आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी वेतन श्रेणी आहे मित्रांनो 15,000 तर 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते. या वेतन श्रेणीत पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं या लिंक वरती जायचं मित्रांनो. लातूर DCourts.government.in या वेबसाईट वरती यायचं मित्रांनो आणि तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि ॲप्लिकेशन फिलअप करून तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, लास्ट डेट काय आहे अर्ज करण्याची 14 मे पर्यंत लास्ट डेट असेल मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा, मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिले, तिथे डायरेक्ट तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ओपन करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता मित्रांनो. ज्या उमेदवारांना अप्लाय करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ओपन करायचे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायचं मित्रांनो. ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते डिटेल बघू मित्रांनो पुढे. बघा मित्रांनो, हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. या PDF मध्ये सर्व डिटेल दिले, काय प्रोसेस असेल, निवड प्रक्रिया काय असेल आणि पात्र कोण असेल. बघा पात्रता काय असेल मित्रांनो, चौथी पास असेल. चौथी पास असेल तरी तुम्ही पात्रता आहेत आणि त्याचं उमेदवारांची निवड झाल्यानंतर काय प्रोसेस असेल पुढची ते सर्व डिटेल या PDF मध्ये दिले मित्रांनो. आता ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते बघायचं मित्रांनो आपल्याला. हे बघा मित्रांनो, अर्जाचा नमुना जिल्हा सत्र न्यायालय लातूर सफाई कामगार पदासाठी अर्ज. आता नोंदणी क्रमांक काय असेल, कार्यालयीन उपयोगी करिता. बघा मित्रांनो, इथे काहीच फिलअप करायचं नाही, ते त्या ऑफिसमध्ये ते नोंदणी क्रमांक इथे फिलअप करणार आहे. नंतर तुम्ही तुमचं फोटो इथे पासपोर्ट फोटो तुम्ही इथे लावायचं मित्रांनो. नंतर तुमचं पूर्ण नाव लिहायचं, तुमचं सरनेम, फादर नेम हे सर्व डिटेल तुम्ही इथे फिलअप करायचे मित्रांनो. नंतर पत्रव्यवहार संपूर्ण पत्ता पिनकोड सहित तुमचं ॲड्रेस इथे फिलअप करायचे मित्रांनो आणि पिनकोड पण इथे फिलअप करायचं. आता बघा, कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता पिनकोडसह कायमस्वरूपीचा पत्ता पण फिलअप करायचं. नसेल तर डॅश मारून द्यायचं मित्रांनो. राष्ट्रीयत्व लिहायचं मित्रांनो भारतीय. अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी आहे का असं विचारलं मित्रांनो. होय किंवा नाही फक्त टिक करायचंय. नंतर दूरध्वनी क्रमांक, तुमचं मोबाईल नंबर इथे फिलअप करायचे मित्रांनो. ईमेल आय डी असल्यास ईमेल आय डी पण फिलअप करायचंय. लिंग पुरुष स्त्री इतर जे असेल ते तुम्ही इथे लिहायचं मित्रांनो. नंतर धर्म जात तुमची धर्म जात लिहायचंय. नंतर जातीचा प्रवर्ग, तुमचं कास्ट कोणता आहे मित्रांनो, SC ST OBC जे असेल ते तुम्ही इथे फिलअप करून द्यायचं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर तुमचं जो उमेदवार असेल त्याचं जन्म दिनांक लिहायचे. नंतर जाहिरातीच्या तारखेत अर्जदारांचे वय, वर्ष, महिने, दिवस हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि सर्व व्यवस्थित फिलअप करायचं मित्रांनो. उमेदवार विवाहित आहेत का असं विचारलं असेल तर होय, नसेल तर नाही करायचं. हद्यात असलेल्या मुलांची संख्या असेल तर टाकायची, नसेल तर डॅश करून द्यायचं मित्रांनो. 28/3/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या इथे मुलं असेलच तर तेव्हाच फिलअप करायचं मित्रांनो, डॅश मारून द्यायचं. अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का असल्यास न्यायालयाचे नाव, पदनाम सर्व डिटेल फिलअप करायचे मित्रांनो. तुम्ही ऑलरेडी शासकीय कुठेतरी शासकीय कर्मचारी असेल तर तुम्ही तुमचं पद आणि सर्व डिटेल इथे लिहायचं मित्रांनो. न्याय संस्थेत कार्यरत असलेल्या नातेवाईकांचं संपूर्ण तपशील द्यायचंय. नसेल तर डॅश करायचे. शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव व नेमणुकीची तारीख लिहायचे मित्रांनो. शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे अर्जदार योग्य मार्गाने अर्ज सादर करीत आहे का, होय किंवा नाही करायचंय, फक्त टिक करायचे. उमेदवारांचे दिव्यांग आहे का, होय किंवा नाही. अवगत असलेली भाषा मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी जी लँग्वेज येत असेल तुम्हाला ते सर्व डिटेल तुम्ही इथे
स्टेप बाय स्टेप सर्व लँग्वेज फिलअप करायचे मित्रांनो. आता शैक्षणिक अर्हता तुमचं 4थी पास असेल किंवा 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जे असेल तुमचं एज्युकेशन ते तुम्ही इथे फिलअप करायचे मित्रांनो. सुरुवातीमध्ये काय करायचं, तुमचं 4थी पास बेसवरती तुम्ही भरत असाल फॉर्म तर तुम्ही इथे शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा मंडळ लिहायचंय, उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी लिहायचंय मित्रांनो. हे सर्व स्टेप बाय स्टेप फिलअप करायचंय. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल किंवा अनुभव असेल तर अनुभव, कोणत्या ठिकाणी तुम्ही काम केले होते त्याचा पत्ता लिहायचा आणि कोणत्या दिनांकापासून तुम्ही काम सुरुवात केली होती आणि शेवटची डेट इथे फिलअप करायचे मित्रांनो. एकूण वर्ष, दिवस, महिने, किती दिवस काम केले ते सर्व डिटेल इथे फिलअप करायचे. इतर विशेष अर्हता काय असेल मित्रांनो, बघा फक्त होय किंवा नाही करायचे. उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई प्रलंबित आहेत का असं विचारलं मित्रांनो. होय किंवा नाही फक्त टिक करायचे. हे सर्व रीड करून होय किंवा नाही करायचे फक्त. नंतर नेक्स्ट काय असेल मित्रांनो, उमेदवाराला चरित्राचे दाखले दिलेल्या व्यक्तींचे नाव. आता ज्यांना चरित्राचे दाखले दिले असेल त्यांचं नाव आणि पत्ता सहित सर्व डिटेल लिहायचे मित्रांनो. आता हे बघा मित्रांनो, खाली काय दिले, दिनांक लिहायचे, अर्जदारांचे नाव, सही, इथे सिग्नेचर करायचे, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचे तपशील खाली प्रमाणे द्यायचे. तुम्ही जे डॉक्युमेंट ॲप्लिकेशन सोबत अटॅचमेंट करताय ते सर्व सिरियल वाईज एक एक डॉक्युमेंटचं सर्व नाव लिहायचं इथे. नंतर नमुना प्रतिज्ञापत्र लिहायचं मित्रांनो. प्रतिज्ञापत्र जसं तुम्ही तुमचं नाव लिहायचे आणि तुमचं फादरचं नाव लिहायचं, यांचा मुलगा मुलगी, पत्नी, वय, वर्ष हे सर्व डिटेल तुम्ही फिलअप करायचे मित्रांनो. तुमचं लग्न झालं असेल तर तुमचं मुलं असेल ते त्यांचं संख्या टाकायचे, नसेल तर डॅश करायचे. नंतर तुमचं विलेज नेम, दिनांक, अर्जदारांचं नाव आणि सही द्यायचे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले, नमुना नंबर ब, चरित्र वर्तणूक प्रमाणपत्र. आता प्रमाणपत्र करण्यात येते की श्रीमती कुमारी, तुमचं नाव लिहायचं, तुमचं वडिलांचं नाव, तालुका लिहायचं, जिल्हा लिहायचं, येथील रहिवासी असून मी त्यांना मागील वर्षात पासून इतके वर्षापासून ओळखतो, त्यांची वर्तणूक चरित्र चांगले आहे, सर्व हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. बघा मित्रांनो, ज्यांच्याकडून तुम्ही तुमचं चरित्र प्रमाणपत्र घेत असाल त्यांचा पत्ता आणि त्यांचं मोबाईल नंबर आणि त्यांचे सिग्नेचर पण घ्यावं लागेल आणि त्यांचं गावाचं नाव किंवा सिटी असेल जे असेल ते त्यांचं नाव लिहायचं इथे, शहराचं नाव लिहायचं आणि दिनांक लिहायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, घोषणापत्र शेवटचं असेल. आता घोषणापत्र काय असेल मित्रांनो, ऑलरेडी सर्व डिटेलमध्ये असेल, हे ऑलरेडी टायपिंग केलेलं असेल. तुम्हाला फक्त दिनांक लिहायचं, ठिकाण लिहायचं आणि उमेदवारांचे स्वाक्षरी द्यायचे आणि उमेदवारांचं नाव लिहायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, एवढं असेल आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक खाकी पाकिट घ्यायचं. त्या पाकिटमध्ये तुम्हाला पाकिटावरती ॲड्रेस टाकायचे, जिल्हा सत्र न्यायालय लातूर असं ॲड्रेस टाकायचं मित्रांनो आणि पोस्टाने, स्पीड पोस्टाने पाठवायचं मित्रांनो. बघा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते पदाचं नाव पण तुम्ही पाकिटावरती लिहायचंय मित्रांनो. हा ॲप्लिकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट जाऊन तिथे डाउनलोड करून तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.